नाकाच्या हाडाचे किंवा सायनसच्या ऑपरेशन नंतर पण बऱ्याचदा रुग्णांची शंका असते की आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्या। नाकाचे ऑपरेशन मोस्टली कुठल्या तरी वारंवार सर्दी सारख्या गोष्टींची किंवा पदार्थांची संपर्क आल्यामुळे होते। धूळ, डस्ट वगैरे सारखा एक्सपोजर आपल्याला नाकात येणाऱ्या बाहेरून फॉरेन बॉडी सारख्या गोष्टी टाळायला हव्या। आपल्याकडे सध्या वारंवार होणाऱ्या इंडस्ट्रियल किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड पोल्युशनमुळे नाकावर बऱ्याच छोट्या छोट्या पार्टिकल्सचा आघात होत असतो किंवा आपल्या नाशिकच्या आजूबाजूला खूप जास्त शेती समृद्ध प्रदेश असल्यामुळे आपल्याला परागकणांचा किंवा गवताचा किंवा बऱ्याच इतर अलर्जिक गोष्टींचा एक्सपोजर होत असतो किंवा घरगुती फोडणीपासून तर डिओड्रंट, परफ्यूम सारख्या गोष्टी ज्या अलर्जिक राहू शकतात यांचा एक्सपोजर होतो आणि ऑपरेशन केलेल्या नाकाला त्याचा अजून थोडा त्रास होऊ शकतो। तर ह्या गोष्टींचा एक्सपोजर टाळायला हवा। रेग्युलर डाळ भात भाजी पोळी वगैरे किंवा भाकरी, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये काही रिस्ट्रिक्शन नसते, पण काही वातुळ पदार्थ ज्यांना आपल्याला अलर्जी असू शकते किंवा त्याच्यामुळे खाज येते, जसे वांगे, गवार किंवा शेंगदाण्याचे पदार्थ किंवा डाळीचे किंवा भाताचे पदार्थ ज्यांची अलर्जी असेल, आळूवडी, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला हव्या। बाकी नियमित सकस आहार, वेळेवर आहार घेतला तर चालतो। कोल्ड फूड ड्रिंक्स, फळांचं सेवन, कुठलं रिस्ट्रिक्शन नसतं, सगळ्या प्रकारचे फळं खाणं चालेल, पण फक्त फ्रीज मधले जास्त कोल्ड फूड डायरेक्ट काढून खाणं टाळायला हवं। थोडाफार व्यायाम 5-7 दिवसानंतर, प्राणायाम किंवा नाक रेग्युलर साफ करण्याची सूचना दिली असेल, जलनीतीद्वारे किंवा सोल स्प्रे सारखा नाकाचा एक स्प्रे दिलेला असेल तर त्याने साधारणतः ऑपरेशनच्या 3-4 दिवसानंतर नाक लिक्विड पॅराफिनने मोकळं साफ करण्यासाठी किंवा नाकातली घाण, क्रस्ट एकदम लूज करण्यासाठी वापरायची आणि त्यानंतर नाकाला जोरात शिंकून किंवा नाकाच्या सोल स्प्रेने किंवा नेझो वॉश, निटी वॉशने नाक जोरात शिंकून साफ करायला। नाकाच्या जखमा साधारणतः 4 ते 5 आठवड्यात किंवा 1.5-2 महिन्यात पूर्ण भरून येतात। त्यानंतर पण आपण रेग्युलर प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार सारखे व्यायाम चालू ठेवायला हवे, जेणेकरून नाकाची आतली म्युकोजा हील असते आणि ती प्रदीर्घ काळ चांगली असते। जर यंग असाल आणि शक्य असेल तर कार्डिओ एक्सरसाइजेस, रनिंग, वॉकिंग करायला हवं, जेणेकरून आपल्याला नाकातला श्वास घेण्याचा मार्ग प्रदीर्घ काळ मोकळा असेल। जास्त एअर कंडिशनचा एक्सपोजर असेल, लो टेम्परेचर मध्ये नका ठेवू, साधारण 25 ते 24 डिग्रीच्या वरती आपण कम्फर्टेबल असं राहील असं टेम्परेचर एअर कंडिशनचं ठेवायला हवं। या संदर्भात अजून सविस्तर माहिती हवी असेल नक्कीच हॉस्पिटलला किंवा वेबसाईटला व्हिजिट करून शंका क्लिअर करू। थँक्यू।